करण मडवी गरज आहे 24 चेंडू आणि 26 धावांची। पुन्हा एकदा आई साहेब आदर्श पनवेल संघाच्या संघनायकाला आणि ओबी 11 अंबरनाथ संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय, सातत्याने विनंती करतोय की आपण टॉस साठी या। पहिला चेंडू गेला सर निर्धाव, समीकरण बदललं, 24 चेंडू आणि आता 26 धावांची गरज होती, आता समीकरण उलट आहे, 23 चेंडू आणि 26 धावांची गरज। DFS चषक 2022 हे माध्यम आहे, तमाम क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेतोय। तालुका लॉर्ड्स म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यातील खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम आपल्याला पाहायला मिळतात। यावेळी हलक्या हाताने बॅक टू द बॉलर चेंडू अडवला, लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव गेलाय। मगाशीच सरांनी सांगितलं लो स्कोरिंग मॅच कदाचित होऊ शकते आणि धावा पहिल्या सत्रामध्ये कमी आल्यात, पण या धावा रोखण्याचं काम आता गोलंदाज करतोय आकाश। आकाश हा अलिबाग परिसरातील एक घातक असा गोलंदाज आहे ज्याचा वापर P1च्या षटकामध्ये केला जातोय। पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार चेंडू, यावेळेस आपण बघतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी दर्शवलं तुम्ही तुमची जागा सोडली आणि जागा सोडल्यानंतर बरंच काय घडतं। जिथे जंगलाच्या सानिध्याखाली वनभूमी आपण पाहिली, वृक्ष पाहिले, तिथं आता मात्र सिमेंटचे डोंगर झालेत, अर्थातच बिल्डिंग्स उभ्या राहिल्यात आणि डीजे ऑपरेटर चोख उत्तर देऊ शकतो या प्रश्नाचं। निश्चितच या चेंडूवरती मात्र आता सन्मानपूर्वक एक धाव पूर्ण झाली आहे, धावांचा श्रीगणेश होतोय, पण 26चा पाठला होत असताना एक धाव मात्र धावपलकावरती आली, तीही करणच्या बॅटमधून। आता स्ट्राइक एंडवरती फलंदाज परेश ठाकूर, ज्याचं वर्णन सरांनी केलं कृष्णा सातपुते म्हणून, ज्याची ओळख आहे उरण परिसरामध्ये घातक, विस्फोटक आणि विध्वंसक अशी 360 पण फलंदाजी करणारा फलंदाज आहे। कधी रिव्हर्स स्विपचे, कधी सरळ बॅटने देखील हा फटकेबाजी करतो आणि आता येणाऱ्या चेंडूवरती कसा सामोरे जातोय आकाश हे देखील पाहणं गरजेचं आहे। एमपी डाबा एड कडनं पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार। निश्चितच हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला आकाशनं, पण निश्चित निर्णायक क्षणी आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने देखील चेंडूवरती मजल मारली, चेंडू उचलला, फेकला, एक धाव मात्र पूर्ण झाली। एका धावेच्या मदतीने माझे साथी गुणलेखक मला सांगतात 2 धावा सहज पूर्ण झाल्यात। तो 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ, 26 धावांची गरज होती, आता उर्वरित काही चेंडूमध्ये 24 धावा करायच्या। ओबी 11 अंबरनाथ बदलापूर या परिसरातील खेळाडूचा संघनायक मात्र उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करेल। मी आदर्श पनवेल संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण लगेच मैदानावरती या आणि टॉस बॉक्स मध्ये आता नक्कीच तुम्हाला भेट आमचे समीर सोमणे सर देतील, पण आता या मॅच कडे देखील लक्ष केंद्रित केलं पाहिजे। टोटल धावपलकावरती 4 धावा जमा झाल्यात, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय। नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय। अतिशय कमी धावसंख्येमध्ये रोखणारी गोलंदाजी मैदानामध्ये, म्हणजे कमीत कमी धावसंख्येमध्ये आपली प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची धमक ज्या पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजांमध्ये आहे ना, त्याच पद्धतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक अतिशय कमीत कमी वयामध्ये आज तरुणांमध्ये एक ठळक व्यक्तिमत्व मिळवण्याची धमक सुजित देशमुख मध्ये आहे, हे सिद्ध करून सांगणारं हे समीकरण आहे। त्यामुळे हे समीकरण थोडंसं कुठेतरी जुळून आलंय। पाहूया काय घडतंय मैदानामध्ये। 18 चेंडू 22 ची गरज आहे, अजूनही 22 धावांची गरज आहे, येणारे 18 चेंडू असतील। आता बोंजार एंडकडनं कोणता गोलंदाज वापरला जाईल? अलिबाग परिसरातील पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अभिषेक नाईक हा गोलंदाज वापरला जातोय बोंजार एंडकडनं। पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज गोलंदाजी करणार आणि त्याच्या समोर आता फलंदाजी मार्गवर फलंदाज परेश ठाकूर। परेश नावाचं वादळ या मैदानामध्ये येणार का? निश्चितच परेशनं मात्र चेंडू उडवलाय, पण तो लँड झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। आता मी तर म्हणेल कावळा बसायला आणि फांदी तुटायला, म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हणतात का मी बोललो आणि विकेट गेली, म्हणजे दोष समालोचकाला बसला की काय, पण तसं काही घडलं नाही। गोलंदाजाने सुरेख चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपला, म्हणून एक पहिला क्रमांकाचा हादरा दिला गेला उरण संघाला परेश ठाकूरच्या माध्यमातून। धावपलकावरती धावा आहेत टोटल 4। आई साहेब आदर्श पनवेल संघाच्या संघनायक, विनंती आहे आपल्याला, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जर जात असेल तर आपण लगेचच येऊन अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा। नक्कीच तुमच्या सोबत जे खेळणारा संघ आहे
ओव्ही 11 अंबरनाथ त्याचे संघ नायक या व्यासपीठावरती गेले 5 मिनिटं उपस्थित झालेले आहेत. आपल्याला देखील विनंती असेल आपण लगेच या. बरेच रथी महारथी सर यानंतरच्या मॅच मध्ये खेळ करणार आहे आणि आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी शृंखला देखील चालू आहेत. म्हणजे एक इकडनं येणार तर दुसरा तिकडनं येणार, त्यामुळे कदाचित लेट होतोय पण तसं काही घडणार नाही अशी अपेक्षा करूया. या मॅच मध्ये चुरस पाहायला मिळते. 26 धावा अवघ्या करायच्यात पण याकरता दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर अभिषेकनं मात्र टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय आणि हा फटका देखील अडवला जातोय. 1 धाव मात्र पूर्ण झाली. असं वाटलं होतं सहज स्कोर सुटेल पण हे अवघड जागेचं दुखणं बनलंय आणि गोलंदाज तिकट गोलंदाजी करतोय. अलिबाग परिसरात मला का सासगावच्या या मैदानावरती बोलवलं, या क्रीडा नगरीमध्ये का मला आमंत्रण दिलं गेलं आणि माझ्या हातामध्ये का चेंडू दिलाय याचं धावतं गणित सोडतोय गोलंदाज अभिषेक, ज्यानं पहिल्या चेंडूवरती परेश सारखा मोठा अडथळा मैदानाच्या बाहेर काढला. निमिष मोहिते हा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. उरण परिसरातील एक दादा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि गोलंदाजानं मात्र चाणाक्षररित्या चेंडू फेकला. यष्रक्षक चुकीला माफी नाही. चेंडू गेला भरधाव वेगानं 4 धावांसाठी चौकार. एक धाव तर पूर्ण झाले आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. 1+1 2 धावांनी वाट. टोटल 10 धावा धावफलकावरती. सुमित डोंगरे मात्र व्यासपीठावर दिले. संघाचे कर्णधार आहेत आई साहेब 11 आदर्श पनवेल संघाचा संघनायक, त्याचबरोबर ओव्ही 11 या देखील संघाचा संघनायक आलेला आहे. संतोषजी शेलार साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करावं. पण शुभ हस्ते मात्र खेळलेला शुभ षटकार नवसंजीवनी देतोय. चौकारानंतर आलेला षटकार. टोटल धावफलकावरती धावा. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीडच्या चेंडूवरती षटकार मात्र ठोकला होता, त्यानंतर आलेली एक धाव. टोटल 18 धावा धावफलकावरती. आमचे साथी गुणलेखक त्यांना माहिती वेळ खूप जास्त झालेली आहे. 2:50 झालेत म्हणजे त्यांच्या पोटात देखील कदाचित गडबड चालू झालेली आहे. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. पण फॉर्च्यून इव्हेंटच्या टीमचं आपण कौतुक करूया, त्यानं सुरेख कामगिरी केली. अतिशय सुंदर क्लिअरिटी. त्यानंतर प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे प्रत्येक क्षण मात्र त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये येत होतं. यावेळेस चेंडू उंच 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 तेवढाच लांब 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 बिगेट षटकार. विठुरायाची पंढरी आहे आणि पंढरीच्या पायथ्याशी हे मैदान देखील आहे. आणि क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणसंग्राम, रणधुमाळी, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा कुंभमेळावा सासगावच्या या नगरीमध्ये DFS चषक 2022 हे माध्यम. सामन्यामध्ये आपण बघतोय आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे टीम उरण संघ, ज्यांनी धावा धावफलकावरती लावल्यात. 26 धावांचा पाठलाग करत असताना 24 अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज. प्रशांत मोरेचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीनं स्कोर इज लेवल. ते धावसंख्या बरोबरीत आहे. पण या स्पर्धेचा नियम आहे सर कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 1 धाव मात्र करावी लागणार विजयासाठी टीम उरण संघाला अलिबाग संघाच्या विरोधात. नाणेफेकीचं कौल झालंय.
टॉस जिंकलाय ओव्ही 11 बदलापूर संघानं. अंबरनाथ बदलापूर संघातील खेळाडूंचा भरणा असलेली टीम. हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडवला देखील गेलाय. तिसऱ्या पंचांची आता पुकार दिली जाते आणि तिसरे पंच आमचे ऑफिशियल बसलेले आहेत, ते नक्कीच निर्णय सांगतील. एका धावेची गरज होती आणि घेतलेली मी तर म्हणेल रिस्की धाव कदाचित अंगलट येऊ शकते. तसं काही घडते काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. धाव फलकावरती धावा टोटल 25 पूर्ण झाल्यात आणि 26व्या धावासाठी ही तिसऱ्या पंचांची मागणी म्हणजे धाव पूर्ण झाली की नाही हे आता पाहिलं जात आहे. फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरा आणि ऑपरेटर मात्र याच्याकडे आशाभूत नजरेनं पाहतात. इट्स नॉट आउट म्हणजे धाव पूर्ण झाले. करण शेठ मडवी आता मात्र स्मिथ हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलंय. अतुल शेठ मडवी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मिथ हास्य आहेत आणि कोविड नियमांचं पालन देखील ते करतात. त्यांचं मी खास करून कौतुक करतो या स्पर्धेमध्ये. आई साहेब आदर्श पनवेल अर्थातच विशाल जितेकर साहेबांचं देखील आगमन झालंय. अभिजित म्हात्रे त्याचबरोबर बरेचसे रतिवरा महारथी आहेत. मयूर वाघमारे असतील, सुमित आमच्या सोमेत जोडले गेलेत जे संघाच्या कर्णधार भूमिकेमध्ये आपण पाहिले. प्रसन्न शेठ पाटील बरेचसे रती महारथी आता मात्र आपला खेळ दाखवतील. मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये मजा असणार ती मात्र शंका नाही. हा सामना जिंकला टीम गावदेवी गावठाण संघाने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगितला जाईल. नक्कीच लो स्कोरिंग सामना झालाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण मडवी. गोलंदाज करण मडवी चिरलेचा हा खेळाडू आहे ज्यानं मेडन षटक टाकलं आणि 3 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि हे मॅन ऑफ द मॅच सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते दिली जाईल. तर सन्माननीय या स्पर्धेचे सर्व सुजित शेठ देशमुख यांना विनंती करतो आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संजय शेलार साहेबांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. मी संजय शेलार साहेबांना आमंत्रित करतो आपण यावं आणि करण मडवी याला मात्र मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक द्यावं. निश्चित बिग फाईट, एक बिग लढत आपल्या समोर आहे. टीम अंबरनाथ बदलापूर परिसरातील खेळाडू तर टीम पनवेल परिसरातील खेळाडू आता एकमेकांच्या समवेत खेळ करताना आपल्याला पाहायला मिळणार. निश्चितच या मॅच साठी आई साहेब आदर्श पनवेल संघाचे फ्रँचायझी आहेत सन्माननीय योगेश शेठ बारड. हे नाव कोण विसरणार. सावरोळीच्या मैदानावरती ज्यांच्या टीमनं बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. चला ओव्ही 11 बदलापूर अंबरनाथ संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण तातडीनं सजवा आणि दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या व्यासपीठावरती पाठवा. ही स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय थेट प्रक्षेपण देखील केलं जात आहे. आणि आदर्श पनवेल आई साहेब आदर्श पनवेल संघाचा इथे अतिरिक्त खेळाडू आहे, खेळाडू देखील आहे, मॅनेजर देखील आहे आणि मी तर म्हणेल या मॅच मध्ये मुख्य घटक देखील आहे. असं त्रिवेणी संगम घेऊन आपण बघतोय विशाल जितेकर आपल्याला पाहायला मिळतात. सन्मानी प्रसाद शेठ देशमुख युवा सेना खालापूर शहर चिटणीस यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर अमोलभाई देशमुख यांना देखील विनंती असेल आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यावा. डीएफएस चषक 2022 पहिल्या फेरीचा शेवटचा सामना, बिग फाईट, बिग मुकाबला. नक्कीच बऱ्याच वर्षानंतर खालापूर नगरीमध्ये ही मॅच आपल्या समोर येते.
सन्मानी प्रसाद शेठ आणि त्याचबरोबर सन्मानी अमोल शेठ यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून सुमित स्मृती अष्टविनायक मित्र मंडळ सासगावच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत केलं जातं. साहेब आपण आमच्या विनंतीला मान द्या आणि या स्पर्धेसाठी व्यासपीठावरती या. उस्मान पटेल रायगड का टायगर, सुमित डोंगले अर्थातच रायगड प्रीमियम लीगचा हा अतिशय देखणा आणि दर्जेदार खेळाडू ज्यानं लागोपाठच्या 2 वर्षामध्ये 2 सिरीज घेतल्यात. याला देखील बायकर मॅन म्हणून संबोधलं जाईल. आणि रायगड प्रीमियम लीग रायगड मधील दिग्गज खेळाडूंचा भरण्या असणारी प्रीमियम लीग त्या सोहळ्यामध्ये यानं लागोपाठच्या 2 वर्ष बाजी मारली आहे. सन्माननीय प्रसाद शेठ देशमुख आपल्याला विनंती असेल आपण यावं आपलं या व्यासपीठावरती सहर्ष असं स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा प्रसाद शेठ देशमुख साहेबांना मी आमंत्रित करतो आपण यावं. या स्पर्धेचे सर्व सुजितजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहायला मिळते. या पंचकृषी विभागातील एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळखलं जाईल. ज्या स्पर्धेमध्ये आता रती महारथींचा खेळ पहिल्याच दिवशी पाहायला मिळतोय. तालुका वाईटचा हा लॉर्ड्स आहे जिथे पहिल्या फेरीतील 4था सामना OV11 अंबरनाथ बदलापूर टीमच्या माध्यमातून खेळला जातोय. तर दुसरीकडे आई साहेब आदर्श पनवेल ज्याचे फ्रँचायझी आहेत योगेश शेठ बारट मात्र या मॅच साठी आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी पुन्हा एकदा संधी देऊया समृद्धी DJ मॅन फ्रॉम ढेको यांना. सन्माननीय दिनेश शेठ सोळशे जे OV11 चे फ्रँचायझी आहेत त्यांना मी विनंती करतो आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे पण व्यासपीठावरती या आणि या मॅचचा आनंद घ्या. हॅलो, व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं या DFA चषकामध्ये आदरणीय प्रसादजी देशमुख, मी विनंती करतो आयोजकांना की आपण त्यांचा सन्मान करावा. आणि सर्व दोन्ही संघनायक सूचना करतोय की जी इलेक्ट्रिक वायर आहे तिला चेंडू जर का लागला तर प्लेड ऑन असेल, म्हणजे चेंडू लागून जर का सीमापार गेला तर षटकार कॅच घेतली तर बॅट्समन आउट असेल. आणि विकेट किपर क्लोज असू दे किंवा लॉंग असू दे स्ट्राईक रोटेशन होऊ शकते. रिव्ह्यू टीमला नाहीये, रिव्ह्यू फक्त अंपायर्सलाच असेल. अंपायर्सला वाटलं की संभ्रम आहे डिसिजनमध्ये तर ते निश्चितच रिव्ह्यू घेऊ शकतात. आदरणीय प्रसादजी देशमुख यांचं स्वागत सन्मान करण्यात येतं व्यासपीठावर. गोलंदाजीसाठी येतोय ढवळेपाडाचा सचिन केवणे OV11. सलामीची जोडी अर्थातच उस्मान पटेल आणि त्याच्या साथीने सुमित डोंगडे. अमोलजी देशमुख यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर करण्यात येईल. सोनिया तर गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवरती आपण बघतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यात आलं. 1 धाव पूर्ण झाली. धावांचा श्रीगणेशा होतोय. आई साहेब आदर्श पनवेल संघाच्या पहिल्यांदा वाटेला फलंदाजी आली आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना 1 धाव पहिल्याच चेंडूवरती सन्मान पूर्ण झाले. गोलंदाजी मार्कवर ढवळेपाडा गावचा सचिन केवणे हा अतिशय दर्जेदार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्यानं MP ढाबा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. P1चा षटक आहे. हाणामारी करायचा प्रयत्न होईल आणि आडव्या बॅटनं सुमित डोंगलेच्या बॅट मध्ये जातो चेंडू आर पार षटकार. निश्चितच सुजित शेठ देशमुख हे मेन आयोजक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली आहे. निश्चितच मान्यवरांची मांडियाळी त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिक देखील या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करील. दिनेश शेठ सोळशे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. OV11 चे फ्रँचायझी यावेळेस कार्पेटच्या सहाय्यानं गोळीच्या वेगानं चेंडू गेला सुमितच्या बॅट मधनं आर पार चौकार. दर्शन सागर हा माणूस मला केलंय आयोजन गावाला चषक सासगाव गावाला नाव गाजतोय पंचक्रोशीला जाऊ
नक्कीच या पंचकृषीतील ही मानाची स्पर्धा सुमित स्मृती अष्टविनायक मित्रमंडळ सासगाव आयोजित DFS चषक 2022 पहिला दिवस चौथी मॅच पहिल्या फेरीतील चौथा सामना आदर्श पनवेल विरोधात OV11 अंबरनाथ बदलापूर. सुमितच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोरकस फटका चेंडू बॅक टू बॅक सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी अतिशय देखणा सुंदर ब्राइडेड कडक चौकार. आज गजबजला सुजित देशमुख हा माणूस भला केलंय आयोजन गावाला दर्शन सागर हा माणूस भला केलंय आयोजन गावाला. धन्यवाद डीजे काव्य 11 वीगर या संघाच्या संघनायक आणि त्याचबरोबर जय मल्हार चौक संघाच्या संघनायकाला अर्थातच बंटी बद्रिकेला विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे यायचंय. सुरेख फटका यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय गलीच्या दिशेने चेंडू खेळला गेला जिथे चेंडू उचलला फेकला तोपर्यंत सुमितनं मात्र एक धाव पूर्ण केली. उस्मान आणि सुमित ही जोड सगळी मैदानामध्ये आता आदर्श आई साहेब आदर्श पनवेल संघातनं खेळ दाखवतीये. धावफलकावरती धावा झाल्या त्या टोटल 16. आडव्या बॅटनं पाहिला आपण घोडगा टेकून फटका मारण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाजाचं कौतुक करण्यास भाग पाडलं. गोलंदाजानं हा चेंडू गेला निर्धाव. मोठी स्पर्धा आहेत मोठे फलंदाज मोठे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आता 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आदर्श पनवेल संघाच्या बिनबाद ही जमेची बाजू आहे. अशा वेळी येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच मोठी आहे. मॅच मध्ये ठोसा ठोसा इटका जवाब पत्तर से अशा पद्धतीने लढाई पाहायला मिळणार. द्वंद्व युद्ध गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज. प्रेक्षकांना विनंती आहे थोडीशी शांतता राखा. लाईव्ह स्पर्धा आहे आणि लाईव्ह स्पर्धेच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण चालू आहे. फॉर्च्यून इव्हेंटची टीम सुरेख कामगिरी करते. बंटी बद्रिके आणि त्यांच्या विरोधात टीम रमेश पवार काव्या 11 वीगर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरब शेख त्रिशा 11 बदलापूरचा हा खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. भोंजा रेंड कडनं पंचांच्या डाव्या बाजूने आता तो गोलंदाजी करणार. स्ट्राईक एंड वरती सुमित ज्यानं सुंदर फटकेबाजी केली आहे. का मी रायगड प्रीमियम लीग मध्ये सातत्यानं बाईकचा मानकरी ठरतोय याचं धावतं गणित तो सासगावच्या क्रीडा अर्थातच क्रिकेटच्या पंढरीमध्ये सोडवतोय. खालापूर परिसरातील सबीर सर हे एक अतिशय दर्जेदार क्रीडांगण आहे. ज्या क्रीडांगणाची आपण सीमारेषा पाहिलीत तर सोपेर टोलेबाजी त्याचबरोबर नैनरमक दृश्य जे सासगावच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 3:05 झालेली आहेत. मी आता विनंती करतो वेळ वाया घालू नका. बंटी बद्रिके आपल्याला देखील विनंती असेल आपण आमचा हकेचा मान ठेवा आणि लगेच टॉस साठी या. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र आहे कावकॉर्नर रिजन जिथे या क्षेत्रामध्ये सहज 2 धावा पूर्ण केल्या. चित्त्याची चपळाई हरणाच्या गतीनं धावा पूर्ण झाल्या. जसा डोळ्यातनं काजळ चोरलं जातं तशा या चोरट्या धावा पूर्ण झाल्या. दिवसा ढवळ्या ही चोरी झाली सासगावच्या मैदानावरती. DFS चषक याचं माध्यम आहे. टोटल धावफलकावरती धावा 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख चेंडू सन्मान देण्यास भाग पाडलं. लॉंगऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातंय. 1 धाव निश्चित पूर्ण झाली. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फलंदाज मात्र पूर्ण करतोय 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती आलात. उस्मान पटेल रायगड का टायगर मारणार का असा एक सुरेख दहाड ज्याचं उत्तर मात्र षटकाराच्या किंवा चौकाराच्या जोरावरती येईल. पण गोलंदाज कसलेला आहे जर आतापर्यंत निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाजी केले. अरब शेख सातत्यानं क्षेत्ररक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलं जाते. आता आपण बघतोय डीप पॉइंटच्या बाहेर देखील क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पण यावेळेस चेंडू उडवलाय लाजवाब बार षटकार. धन्यवाद. आमचं म्युझिक बीट्स काय लाजवाब कामगिरी करते. आजचा गुरुवार नक्कीच साईबाबांचा वार आहे आणि त्यांची आठवण करून देणारा हे गाणं त्यांचं देखील मी कौतुक करतो.
पण त्यांच्याकडे देखील वेळ खूप कमी असेल. कमी वेळामध्ये तुमचं प्रदर्शन नक्कीच दाखवा. टोटल धावपलकावरती धावा आहेत त्या 25. उस्मान पटेलनं मात्र दहाड मारली षटकाराच्या जोरावरती. का मला रायगड का टायगर म्हटलं जातं याचं धावतं गणित सोडवलं. पण आपण गोलंदाजाला देखील कमी लेखता कामा नाही. त्याच्यामध्ये संधी आहे. यावेळेस पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या क्षेत्राच्या बाहेर जाणार का चेंडू आणि गेलाय चौकाराच्या दिशेनं. धन्यवाद. 29 धावा धावपलकावरती लागल्यात. सलामीची जोडी सुरेख कामगिरी करतीये. आपण बघतोय गोलंदाजावरती सातत्यानं मोठे फटके मारण्याचा विक्रम फलंदाजानं केलाय. आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. नक्कीच हा क्रिकेटचा श्रावण महिना आहे ज्याच्यामध्ये बहर आलाय आणि खऱ्या अर्थानं बहर निर्माण केलाय गोलंदाज फलंदाजानं. तालुका वाईटचा हा आजचा दिवस ज्याच्यामध्ये उस्मान पटेल मात्र बहरतोय. यावेळेस दांडीचं डाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न फसला. उस्मानला मात्र परतावं लागणार. पहिल्या क्रमांकाचा आदरा टीम आई साहेब आदर्श पडवेल संघाला. थँक्यू. नक्कीच सुंदर असं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून. पण सुजित देशमुख साहेब सांगत होते डान्सरचीच कमी होती तीही पूर्ण झाली. त्याचं देखील मी कौतुक करेल. या स्पर्धेला जे काय लागेल स्पर्धा कशी मोठी केली जाईल याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय. DFS चषक 2022 माध्यम पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय पवार. किरण पवार मात्र आज कदाचित आलेत पण अक्षय पवार आणि किरण पवार आता एकाच संघातून आपल्याला पाहायला मिळणार. धावपलकावरती 35 धावा लागल्या गेल्यात. उस्मान पटेल मात्र बाद झालेत. ज्यानं योगदान दिलं 17 या धावांचं. 7 चेंडू 17 धावांचं योगदान देणारा उस्मान पटेल मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. त्याची जागा घेण्यासाठी आपण बघतोय अक्षय पवार मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय. स्ट्राईक एंड वरती सुमितला आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला अक्षयला आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज मयूर दिवेकर मॅन फ्रॉम बदलापूर. MP ढाबा एंड कडनं आता गोलंदाजी करतोय मयूर. या मॅच मध्ये युटर्न देण्याची क्षमता ठेवणारा मयूर गोलंदाजी मार्कवर आलाय. पण या मॅच मध्ये पूर्णपणे पकड जकड मोठे फटके मारण्याचा विक्रम करणारा सुमित मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत असेल. निश्चितच 18 या धावसंख्येवरती वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती सुमितचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. तर संघाच्या टोटल धावा धमा झाल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35. एक गडी बाद 35. हा चेंडू यावेळेस मी तर म्हणेल तारेला लागलाय आणि तारेला जर चेंडू लागला तर नक्कीच तो झेल पकडण्यामध्ये आला तर झेल बाद असेल. मी आमच्या डान्सरला विनंती करतो तुम्ही असं नसतं मॅचचा आनंद घ्या. खेळाडूंना त्रास तुमच्या माध्यमातून करू देऊ नका. आणि या चेंडूवरती पूर्ण झाल्या समीर सर 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं 37. निश्चितच गणपती बाप्पा मोरया ही घोषणा झाली आणि या सामन्याचा शुभारंभ देखील झाला. पण चौथी मॅच आहे. लेट आपण झालोय. आयोजकांची यात कुठलीच चूक नाहीये. चूक कोणाची आहे हे नक्कीच नंतर सांगितलं जाईल. पण आणखीन एक दर्जेदार फटका. चेंडू आर पार षटकार. हॅलो कबीर
तुषार, एक गोष्ट सुमित धोंगडे बाबतीत निश्चितच आहे, बरेचशी टोपण नाव आहेत त्याला, मिस्टर 360, चलाक, चतुरचित्ता, बरीचशी, परंतु इम्प्रुव्हायझेशन स्किल, चेंडूची पूर्तता करा, त्वरित मॅच बॉल येतोय, इम्प्रुव्हायझेशन स्किल या खेळाडूकडे इतकं भन्नाट आहे, जसा मेरिट ज्या पद्धतीने चेंडू येतो त्या दिशेनं टोळवण्याची क्षमता आणि शॉट कसा इम्प्रोव्हाइज करायचा, म्हणजे फिल्डिंग कशी सजावट आहे त्याला पाहून त्याला अनुसरून कशी फटकेबाजी करायची, हे यामध्ये निष्णात आहे सुमित धोंगडे आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण या मैदानावरती अनुभवतोय. सुपर बॅटिंग बाय सुमित. निश्चित सर, धावबलकरती टोटल धावा लागल्या त्या 43, 43, एक बाद 43. सुमित धोंगडे या नामाचं वादळ मात्र मैदानामध्ये आता पाहायला मिळते. हा एक आणखी एक दर्जेदार फटका, चेंडू थांबणार नाही, जातो सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. टोटल 47, एक बाद 47. आणि नक्कीच मी आता पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या म्युझिक बीट्सला, सुमित साठी गाणं वाजवा. निश्चितच धन्यवाद. डोकं फिरलं या असं म्हणता येणार नाही, बॅटला चेंडू लागतो या असं म्हणावं लागेल, कारण चेंडू सातत्यानं सीमारेषा पलीकडे जातोय. टोटल 53. आणि उस्मान पटेल यांनी देखील आयवा कॅच पकडलाय. मी त्यांच्या एवढा मोठा नाहीये, त्यांना पारितोषिक देऊ शकतो, नाही तर निश्चित दिलं असतं, तरी त्यांनी आयवा कॅच पकडलाय. उस्मान पटेल, रायगड का टायगर. यावेळेस अतिशय देखणा दर्जेदार उतुंग बडगा, चेंडू आउट ऑफ द बार. सुमित ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या 59 आणि सुमित धोंगडे खेळतोय तो मात्र 42 या धावसंख्येवर. नक्कीच 42 या धावसंख्येवरती त्यांचा खेळ चालू आहे, पण सुमितच्या जर्सीवरती 46 हा आकडा आहे. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय, 46 हा आकडा आहे आणि खातं मात्र षटकारानं सुमितनं खोललं होतं. नक्कीच मी म्हणेल येणाऱ्या काही दिवसामध्ये 64 आकडा होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे, आणि चौकार आणि षटकाराचीच भाषा सुमितच्या बॅटमधून बोलली जाते. हा चेंडू निर्धाव गेला, 3 षटकांचा खेळ पूर्ण आला, एक गडी बाद, धावपालकावरती धावा आहेत त्या टोटल 59. सन्माननीय वरुण शेठ देशमुख साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं मी DFS चषक या चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सुमित स्मृती अष्टविनायक मित्रमंडळ सासगावच्या वतीने आयोजित या शृंखलेमध्ये. आणि सुमित धोंगडे तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती 12 चेंडू आणि 42 धावसंख्येचे इनिंग त्याने साकारले. स्ट्राईक रेट आपण त्याचा पाहिला तर 350, तसं त्याचं नाव आहे, टोपन नाव 360, परंतु आता सध्या स्ट्राईक रेट आहे तो 350चा. त्यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकार. अफलातून बॅटिंग सुमित धोंगडेची आणि अवघा 1 चेंडू डॉट आहे. संपूर्ण इनिंगचा आपण विचार केला तर 2च चेंडू डॉट आलेत आणि वरुणजी देशमुख यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. सुजित देशमुख यांच्या शुभ हस्ते गोलंदाजीसाठी आता येतोय संकेत मोरे. अंबरनाथचा हा खेळाडू असेल. टार्गेट आता किती असणार आहे तुषार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण समोर आईसाहेब आदर्श पनवेल टीम, निश्चितच फलंदाजी गोलंदाजीचा तोफखाना, एक टीम कशी असावी, कॉम्बिनेशन कसं असावे म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. आता OV11 बदलापूर अंबरनाथ या टीमला कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं काम करायचं असेल तर संकेत मोरेनं गोलंदाजीमधला कसब दाखवणं खूप गरजेचं आहे. 3 षटके समाप्त झालीत, टीमची धावसंख्या 59. 59 धावा धावपालकावरती लागल्यात. आता बोंजार एंडकडनं शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संकेत मोरे तयार. स्ट्राईक एंडवरती अक्षय पवार. अक्षयच्या बॅटवरती हा चेंडू पुरेसा आला नाही, पण निश्चितच बॅटची कडा घेऊन चेंडू 38 सर्कलमध्ये अडवण्याचा विक्रम मात्र झालाय. 1 धाव मात्र या चेंडूवरती आली. अजूनही येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता हाणामारी होणार, त्याच्यावरती तीळ मात्र शंका नाही, कारण की आता वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळ चालू होतो सुमितचा आणि टोटल धावा लागला धावपालकावरती 60. 1 बाद 60. बंटी बद्रिके
काव्या 11 विघर संघाचा संघनायक आणि बंटी भद्रिके आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. यावेळेस सुमित साठी सन्मानपूर्वक चेंडू फेकला गेला होता. सन्मान देण्यास भाग पाडला सुमितला. खोलवर टप्पा टाकला. अचूक आणि तिखट मारा पाहायला मिळाला. गोलंदाज संकेत मोरे जे अंबरनाथचे आहेत. अंबरनाथ परिसरातील एक घातक आणि विस्फोटक गोलंदाज म्हणून ज्यांना गणलं जातं. आणि स्लॉगवरचं षटक आतापर्यंत 2 चेंडू मध्ये लिलया त्यांनी हाताळलाय. येणारे 4 चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून कसा होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. अक्षय पवारनं देखील उत्तुंग फटका खेचलाय. चेंडू लँड होतोय सीमारेषा आउट ऑफ द पार. कामगिरी केली आणि कामगिरी करतोय आमचा म्युझिक बीट्स. आणखीन एक चेंडू यावेळेस हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूला लांबी कमी उंची जास्त पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजानं मात्र प्रयत्न केला. प्रयत्न थोडासा अपुरा ठरलाय. पण अशा वेळी तर तिसरी धाव घेताना मात्र अक्षय पवार बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा आदरा टीम आई साहेब आदर्श पनवेल संघाला. आती गाई आपल्याला संकटात नेऊ शकते. त्यामुळे आपल्याला विनंती आहे पाहिजे तेवढ्या दिडक्या देईल तुला मी आणि सामना जिंकून दाखव सुमित मला, असं काहीतरी गाणं आहे ते नक्की तुम्ही सादर करा. पण यानंतर तुम्हाला संधी दिली जाईल. नौका फलंदाज अभिजित विश्वजित म्हात्रे. सुमितनं मात्र आपला क्लास सादर केला. यावेळेस क्षेत्ररक्षकाने देखील सुरेख चेंडू पकडला आणि हा चेंडू फेकणार तोपर्यंत पूर्ण आल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती वाट टोटल 71. 71. सुमित हे नाव मात्र सातत्यानं घेतलं जाते. टोटल या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सुमित खेळतो वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती. 50 धावा पूर्ण होणार का? निश्चितच या षटकाराच्या जोरावरती 50 धावा सुमितच्या पूर्ण आल्या. अर्ध षटकाची खेळी मात्र आजच्या दिवसामध्ये केली सुमितनं. धन्यवाद डीजे. टोटल 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 बाद धावफलकावरती धावा जमा झाल्या त्या आई साहेब आदर्श पनवेल संघाच्या 77 आणि याच्यामध्ये सहज 50 धावांचा खेळ करून गेला. 51 धावांवरती ज्यांनी वैयक्तिक मजल मारली. 15 चेंडूचा ज्याने सामना केला तो सुमित या मॅच मध्ये यू टर्न देऊन गेला. पण अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. आता संधी मात्र अंबरनाथ बदलापूर संघाच्या खेळाडूंना देखील असणार आहे. पण संधी मात्र पुन्हा एकदा खेळाडू रसिकांना देखील असेल. शहर प्रमुख चषक 2022 माध्यम असेल. 20, 21, 22, 23 जानेवारी 2022 माध्यमातून ही स्पर्धा याच मैदानावरती खेळवली जाईल. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं भरघोस पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रोख आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपये रोख अशी रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मॅन ऑफ मॅन मालिकावीरासाठी LED आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी ब्रँडेड शूज अशा पद्धतीने संकल्पना आखली गेलेली आहे. टॉस केला जाईल. बंटी भद्रिके आलेले आहेत आणि त्याचबरोबर काव्य 11चा संघनायक देखील आलेला आहे. टॉस केला जातोय. सन्माननीय प्रसाद देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
तर सन्माननीय सचिनजी मोरे साहेबांकडनं युवा उद्योजक आहेत खोपोलीतले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा आल्यात. मी त्यांचं देखील DFS चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतो. चेंडू द्या. आणि येणाऱ्या शहर प्रमुख चषकाच्या माध्यमातून ही स्पर्धा याच मैदानावरती होईल. या स्पर्धेसाठी ज्या ज्या खेळाडूंना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी संपर्क आयोजकांशी नक्की साधा. चेंडू मैदानामध्ये द्या. तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय विहीगर या संघानं. लगेच निर्णय त्यांचा येईल या मॅच नंतर, ते देखील मैदानाचा ताबा घेतील. पण या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी कर्जत परिसरातील, अर्थातच मी तर म्हणेल या रायगड जिल्ह्यातील गोड आवाज समीरजी सोमडे सरांना मी आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. हा प्रवास सातत्यानं चालू राहणार, पण त्याआधी संधी देखील दिली पाहिजे ती समृद्धी डीजेला. किंवा DJ समृद्धी आणि त्याचबरोबर तुषार आपलं देखील आभार. आणि पाहतोय आपण जशी ही मॅच चालू होते किंवा आदर्श पनवेल टीम खेळत असेल किंवा गावदेवी गावठाण, OV11 बदलापूर, या सर्व तालुका आपच्या जे संघ आहेत, काव्य 11 विहीगर, त्याचबरोबर खालापूरचे 2 संघ खेळत आहेत. मगाशी अलिबागचा संघ देखील एक खेळला तर चर्चेला उधाण येतं. आणि फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्या समेत जोडले गेले त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही संघांचे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही आभार. आईसाहेब 11चे योगेशजी बारड आणि त्याचबरोबर OV11 म्हटल्यानंतर दिनेशजी सोळशे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. टॉम आता बॅटिंगसाठी आलाय आणि त्याच्या समवेत आहे सुनील केवणे. आणि टार्गेट समोर आहे 24 चेंडू 78, परंतु पहिल्या डावामध्ये बरसला तो सुमित धोंगडे. त्याचं इम्प्रुव्हायझेशन स्किल त्यानं पुन्हा एकदा ते सादर केलं. फटक्यामध्ये असलेली त्याची आक्रमकता आणि त्या आक्रमकता त्यानं सिद्ध केली. गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र देवतचा मयूर वाघमारे आणि समोर असेल तो ढवळेपाडाचा सुनील केवणे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तो मात्र टॉम. फिल्डिंगची सजावट तुम्ही पाहू शकाल आईसाहेब आदर्श 11 पनवेल टीमची. सुनील केवणेसाठी 2 सीमारक्षक ठेवण्यात आले ॲज युज्युअल. सुमित धोंगडे जो सीमा लगत आहे औ कॉर्नरला उभा आहे आणि एक वाडिश लॉंगॉनला सीमारक्षक उभा आहे. संपूर्ण क्रीडांगणावरती खेळाडू पसरलेले आहेत. डिस्टिंग्विश करणं थोडं कठीण काम. 24 चेंडू 78ची गरज. मयूर वाघमारे मात्र थांबतोय. विश्वजित अर्थातच अभ्या यष्टांच्या मागे. आणि आता गोलंदाजाकडून मात्र इशारा होतोय की क्लोज किपिंग करायला हवी. याचा अर्थ थोडा बदल गोलंदाजीमध्ये देखील करण्यात येईल. टप्प्यावरती 24 चेंडू करायचे 78 धावा OV11 बदलापूर टीमला. हा वेगवान चेंडू खडे खडे स्ट्रोक खेचला आहे. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता अक्षय पवार. काय कॅच घेतलंय, रनिंग कॅच. लॉंग ऑफला उभा होता, अगदी स्क्रीनला चिकटून ती धावत आला तो डीप कव्हरला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल मयूर वाघमारेचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न बराच काळ हवेत गेला आणि हवेत जात असताना अक्षय पवार लॉंग ऑफ वरून धावत येऊन त्याने इथे घेतले ती मात्र कॅच. बॅट्समन आउट होतोय सुनील केवणे. कात्रप गाव बदलापूर नगरीतील त्यामधील खेळाडू मयूर देवेकर गोलंदाजी करत असताना बराच मार खायला मिळाला या गोलंदाजाला. सुमित धोंगडेने तब्बल धावा कुठले होते त्याच्या विरोधात, त्या मात्र 24. आता त्याची भरपाई करणं खूप गरजेचं आहे कारण 24 चेंडूमध्ये करायचे 18. आता एक पहिल्या चेंडूवरती विकेट गेले ती सुनील केवनेची. मयूर पुन्हा एकदा थांबतो. रनअपमध्ये चुकी. टॉम आणि त्याच्या साथीने आता मयूर देवेकर. OV11 बदलापूर अंबरनाथ हा दिनेशजी सोळशे साहेबांचा पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात आईसाहेब 11 अर्थातच आदर्श नवीन पनवेल.
दोन्हीही ताकदवान संघ आज DFS चषकामध्ये पहिलाच दिवस या स्पर्धेचा. मयूरचा चेंडू, खडे खडे स्ट्रोक, पुन्हा एकदा बॅट्समन फसलाय. इथे क्षेत्ररक्षक येतोय कॅच खाली आणि ते कॅच कंप्लीट. ऋषिकेश होता त्या ठिकाणी, त्याने इथे घेतलाय झेल. बॅट्समन आउट होईल तो टॉम. आव्हान आणि ते पेलत असताना पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात मयूर वाघमारेने. हीच तर खासियत आहे. पॉवर प्लेचं षटक सचिन केवने आता मैदानावरती जातोय. लेफ्टी बॅट्समन पॉवर प्लेच्या पहिल्याच 2 चेंडूंवरती 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना OV11 बदलापूर टीमला मयूर वाघमारेने 2 झटके दिलेत. तालुका आपची स्पर्धा नवीन फलंदाज सचिन केवणे आता मैदानाच्या दिशेने जातोय. हा वेगवान चेंडू, बॅटच्या आतमधली कडा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. बॉल मात्र फील्ड करतो. आणखी एक डॉट बॉल. पहा मयूर वाघमारेची गोलंदाजीतली दाहकता तुम्ही पाहताय. गतीमध्ये असलेलं त्याचं परिवर्तन आणि त्याचबरोबर वेगानं चेंडू टाकण्याची त्याची खासियत. या जोरावरती आतापर्यंत त्याने 2 फलंदाजांना बाद केलेत आणि 1 चेंडू टाकलाय निर्धाव. अद्याप एकही धाव नाहीये. इथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मिडॉनला थोडी मिसफिल्ड उस्मान पटेल कडून. धावसंख्येचा श्री गणेशा, 2 धावा मात्र इथे जोडल्या जातील. हा श्री गणेशा. मयूर दिवेकर जो स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे, 78 धावांचा पाठलाग करायची आता गरज असेल 76 धावसंख्येची. 1 ओव्हर जी प्लस मध्ये आणू शकते OV11 बदलापूर टीमला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मयूरने मात्र थांबवलंय. शफल झाला आणि इथे वेग पहा मयूर वाघमारेचा. अक्रॉस द बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इतका प्रचंड वेग होता मयूर वाघमारेच्या चेंडूवरती की बॅट मात्र तुटली. चला नवीन एक्स्ट्रा प्लेयर. नो प्रॉब्लेम. खरं तर इकडे आपण पाहिलं ना की आजचा लॉट जरा वेगळा आहे. नाहीतर प्रत्येक वेळे असं होतं की परंपरागत लढती होतात. विशाल जितेकर देखील आता या गोष्टीला म्हणजे दुजोरा देतील की OV11 बदलापूर देखील टीम खेळते. खालापूरच्या काही टीम्स खेळत आहेत. अलिबागची टीम खेळली. म्हणजे तालुका आपमध्ये काही नवीन संघ, काव्य 11 विहिगर देखील या मैदानावरती खेळला. काहीतरी तालुका आपला नवीन संघ जे मिळत आहेत हे गोष्ट चांगली आहे. आणि हे पहा किती वाईट वाटते त्या फलंदाजाला जेव्हा बॅट स्वतःची तुटते तेव्हा. मयूर दिवेकर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी उराशी पकडली त्याने ही बॅट स्वतःची. बॅट तुटल्यानंतर दुःख तर होतच. प्रत्येकाला आवडती बॅट असते प्रत्येकाची. वेगवान चेंडू होता मयूर वाघमारेचा आणि हे कॅमेरामध्ये परफेक्ट कॅप्चर केलं. हे क्षण भावुक क्षण आहेत थोडेसे. बॅट्समनचं खूप प्रेम असतं आपल्या आवडत्या बॅटवरती. किस केली होती बॅटला. मयूर वाघमारे धावसंख्या आतापर्यंत झाले ती 3 विकेट गेल्यात 2. 78चा पाठलाग करायचे. समोर लेफ्टी बॅट्समन असेल सचिन केवणे. आणखी एक वेगवान चेंडू. त्यांच्या मागे यष्टीरक्षक अभ्या चेंडू अडवत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मयूर वाघमारेच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्याच 2 बॉलवरती त्याने घेतल्या विकेट. 2 डॉट बॉल टाकले आणि अवघ्या धावा दिल्या त्या 3 षटकं बाकी आहेत आणि आता धावा करायच्या असतील त्या 75. पाय क्रिकेटवरचं प्रेम किती आहे. सावरोलीचे राहणार आहेत. सावरोलीचा संघ सावरोलीवरती मॅच खेळते तरी सुद्धा या खेळाडूंवरचं प्रेम, आयोजकांवरचं प्रेम स्कोरिंग इथे करतायत. म्हणजे क्रिकेट काय करतं. क्रिकेटवरचं प्रेम, आवड, जीवापाड प्रेम करणारे हे सर्व क्रीडा रसिक त्यांचं देखील स्वागत. 18 चेंडू 75 धावसंख्येची आता गरज असेल. नेक्स्ट मॅच काव्य 11 विहिगर त्यांच्या विरोधात चौक खालापूर हा संघ खेळणार आहे आणि टॉस इथे जिंकलाय काव्य 11 विहिगर टीमने. आणि आपला निर्णय प्रवीण चोरगे आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा. संकेत पाटील मुरबीचा हा खेळाडू आता गोलंदाजीसाठी आलाय. समोर येतो मयूर दिवेकर. 3 षटकं बाकी आहेत आणि धावा करायचे त्या 75. डोंगरा एवढं आव्हान आहे परंतु सुरंग लावायला हवा आणि ते सुरंग लावण्याचं काम या दोनही फलंदाजांना करायचंय. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रीडा रसिक जोडले गेलेत आमच्या समवेत. त्यांचं सहर्ष स्वागत DFS चषकामध्ये.
संकेतचा चेंडू इम्प्रोव्हायझेशन आपण पाहिलं. बॉल चाललाय फाईन लेगला. मिळतील 4 धावा. धाव फलक 7. बॅकफुटला जाऊन हा फटका खेचायचा होता. अगदी क्रीज मध्ये गेला होता बॅट्समन, परंतु इथे संकेत पाटीलने लेग ब्रेक टाकला. अगोदरचा टप्पा थोडा शॉर्ट होता, त्याला मागे जाऊन ऑन साइडला फटका खेचला. हा ऑफ साइडला खेचायचा होता. बॅट्समन बीट झालाय. डॉट बॉल. हा वेगवान चेंडू, थोडा वेगवान चेंडू आणि त्याच बरोबरीनं अगदी आपण पाहतोय की लेग ब्रेक. आणि चला जे प्रेक्षक आहेत, कुणाल नाईक त्याचा आवडता खेळाडू आहे म्हणून कुणाल नाईकचे भेट घेण्यासाठी गेला होता तिथे तो. डॉट बॉल. धावसंख्या ती अवघी 7. समोर हा फटका खेचलाय. लॉंग ऑन वरती उस्मान पटेल आहे. जो आत्मविश्वास OV11 या टीम कडून पाहिजे होता तो आत्मविश्वास आता कुठे झळकत नाहीये. आव्हान जरी मोठं असलं तरी सुद्धा तुमच्याकडे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जर का तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तरच येणाऱ्या ज्या स्पर्धांसाठी निश्चितच तुमची तयारी होऊन जाईल. तो संघर्ष तुमच्याकडून व्हायला हवा आणि तो संघर्ष अद्यापही दिसलेला नाहीये. धावसंख्या ती 8 करायची आहेत. 78. आणखी एक चांगला चेंडू संकेत पाटील कडून. फिरकीचा जादूगार, एक युवा खेळाडू, आदर्श नवीन पनवेल या टीम मध्ये गेल्या वर्षापासून ऍड झालाय आणि चांगली कामगिरी करतोय. लोअर फुल टॉस. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सिद्धेश वासकर. कॅच मात्र कंप्लीट होते आणि आणखी एक धक्का. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मयूर वाघमारेने धावा दिल्या त्या 3, संकेत पाटीलने धावा दिल्या त्या मात्र 5, विकेट एक मात्र घेतले. 2 षटक समाप्त धावा आहेत त्या 8 आणि आता गरज असेल 2 षटकांमध्ये 70 धावसंख्येची. जास्त डोकवत नाहीत, परंतु कदाचित त्याही क्षेत्रामध्ये आता यावर्षी ते भरारी घेतील कदाचित. सचिन केवने मात्र बाद होऊन परततोय आणि जशी माहिती आहे की माझ्यापर्यंत पोहोचते, कारण कित्येक सालापासून मी त्याला पाहतोय. या येणाऱ्या काही 1-2 बस ना 1-2 महिने बस झाले ना कंपनी स्थापन करायला. मराठी मुलगा जेव्हा इतक्या मोठी उडी घेतो, उंच उडी घेतो व्यवसायामध्ये, तर त्याचं कौतुक हे व्हायलाच हवं. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आहे. संकेत मोरे आता मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाजीसाठी ऋषिकेश दापोलीचा खेळाडू. आणखी एक डॉट बॉल. 11 चेंडू 70 करायचे OV11 बदलापूर टीमला. आणखी एक वेगवान चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेटने हा गोलंदाज एक विशिष्ट प्रकारचा अँगल नेहमी क्रिएट करत असतो आणि क्रॅम्प करत असतो. बॅट्समनला कोणती रूम देत नाही फटका खेळण्यासाठी आणि वेग इतका प्रचंड आहे ना की इम्प्रोव्हायझेशन करायला देखील वेळ मिळत नाही तो फलंदाजाला. डॉट बॉल खेळला मयूर दिवेकर. इथे स्लोवर 1. बॅट्समन बाद होईल तो मयूर दिवेकर. चर्चा चालू होती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजितजी देशमुख यांनी. तसं पाहायला गेलं तर फार कमी वेळामध्ये या पट्ट्याने जी व्यावसायिक क्षेत्रामध्ये ॲज अ बिझनेसमॅन जी भरारी घेतलेली आहे ती खरोखरच उल्लेखनीय. ही कामगिरी त्याची उल्लेखनीय. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील आता मला असं वाटतं ते वाटचाल करतील. त्या दिशेने कदाचित पावलं टाकायला त्याने सुरुवात केली आणि एक मराठी मुलगाच म्हणावं लागेल, कारण आता अगदी वय सुजित देशमुख यांचं पाहिलं तर 26 या वयामध्ये एक मराठी मुलगा जर का कंपनी स्थापन करत असेल तर त्याचं कौतुकच आहे, खूप मोठं कौतुक असेल. त्यासाठी तो तयारीत देखील आहे. अराब शेख आता फलंदाजीसाठी गेलाय. मॅच आता पुरती झुकलेले आदर्श नवीन पनवेल टीमकडे. स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप, इथे तो देखील फसलाय. काव्य 11 विहिगर आणि त्याचबरोबर चौक खालापूर अर्थातच बंटी बद्रिकेचा संघ आपण तयारीत राहा. यानंतर आपली मॅच आहे आणि तिसरी मॅच विजेता संघ होता गावदेवी गावठाण. याचा अर्थ पुन्हा एकदा परंपरागत लढत
पाहायला मिळणार गावदेवी गावठाणविरोधात आदर्श पनवेल. आणखी एक चांगला चेंडू ऋषिकेशचा, काय भन्नाट मारा चालू आहे आदर्श नवीन पनवेल टीम कडून. कदाचित निर्धाव षटक मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिली, कारण 5 बॉल डॉट टाकलेत, 1 विकेट त्याने घेतलेली आहे. आणि आता पहा मेडन ओव्हर साठी इथे प्रयत्न केले जात आहेत. 2 क्लोजिंग फिल्डर वाढवलेत. फटका दमदार आहे, बऱ्याच उशिरानंतर येतोय हा षटकार. 6 धावा, फरक जास्त पडणार नाही. टीमची धावसंख्या झाली 14. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 14, 14. हा जो परफॉर्मन्स आहे OV11 बदलापूर अंबरनाथ या टीमचा, तो त्या सर्व खेळाडूंच्या जिवारी लागणार आहे निश्चितच. आता ते जरी अगदी एकदम स्वस्तपणे मॅच जरी पाहत असले तरी सुद्धा त्यांचा हा परफॉर्मन्स त्यांच्या जिवारी लागणार आहे. येत्या काळामध्ये जेव्हा जेव्हा ते तालुका आपमध्ये खेळतील, रायगडमध्ये किंवा ठाण्यामध्ये खेळतील, त्यावेळी आजची जी चिंता आहे किंवा आजचा जो अस्वस्थपणा आहे त्याची एक झळक निश्चितच तिथे मात्र संघर्षामध्ये रूपांतरण निश्चितच पाहायला मिळेल सर्व क्रीडा रसिकांना. इथे पंच सांगतायत की अंपायर रिव्ह्यू आहे. ऑन फील्ड डिसिजन तर त्यांनी दिला की नो बॉल आहे. प्रसन्न गोलंदाजीसाठी येतोय. अंतर खूप मोठे आणि मयूर देवेकर यांची जी बॅट तुटली त्याला थर्ड अंपायर. डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटची टीम अंपायर कडे सर्व फ्रेम दाखवत असताना ऑनफील्ड डिसिजन नो बॉल आहे. तुमचा जो निर्णय असेल तो पोचवा. नो बॉल, नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. आराफ शेख स्ट्रायकिंग एंडला. प्रसन्न गोलंदाजी करतोय. एक वेगवान गोलंदाज, आणखी एक यंगस्टर. पंचांकडे अपील, परंतु हा फ्री हिटचा बॉल. 2 यंगस्टर मागच्या 2 वर्षांपासून निश्चितच मी म्हणेल की या भल्या मोठ्या टीम मध्ये ऍड झाले. त्यामध्ये संकेतचं मी विशेष कौतुक करेल. त्याचबरोबर आता गोलंदाजी करतोय तो प्रसन्न, हा देखील. अंतर खूप मोठे, 78 धावांचं अंतर कापायचंय. तब्बल 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा. प्रयत्न करतोय संकेत मोरे. अक्षय पवार दूरवरून मात्र धावत आला. इथे कॅच मात्र त्याने ड्रॉप केले, परंतु पहिल्याच बॉलवरती त्याने घेतलेली कॅच सचिन केवनेची ती पाहण्यासारखी होती. सुनील केवनेची. प्रेक्षकांना जी मॅच हवी होती या 2 संघादरम्यान, बलाढ्य 2 संघादरम्यान, ती मात्र झालेली नाहीये. सेकंड इनिंग मध्ये फलंदाजीतला संघर्ष फार कमी पाहायला मिळाला. चौकार मात्र निश्चितच 4 धावसंख्या ऍड, परंतु आता औपचारिकता बाकी आहे या मॅच मधली. काव्य 11 विहिगर आणि त्याचबरोबर चौक खालापूर दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपला जे निर्णय आहेत त्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजितजी देशमुख, त्याचबरोबर सुमित स्मृती अष्टविनायक मित्रमंडळ सासगाव आयोजित DFS देशमुख फायटर. खोलात टाकलेला हा चेंडू, हा यॉर्कर बॉल हवाय. प्रसन्न, भन्नाट वेग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. मयूर वाघमारे, संकेत फिरकीचा जादूगार, त्यानंतर आला ऋषिकेश, त्याने तर मेडन ओव्हर टाकायला घेतली होती. आणि आता प्रसन्न आराफ प्रयत्न करतोय वेगळ्या प्रतीचे फटके खेळण्यासाठी. आज फर्स्ट डे स्पर्धेचा आणि अवघी औपचारिकता बाकी. OV11 बदलापूरचं मी आभार मानेल की अगदी वेळेमध्ये ते या ठिकाणी उपस्थित झाले ही स्पर्धा खेळण्यासाठी. आपला आभार. आणि ते त्रिफळाचित केलंय. परफेक्ट यॉर्कर मात्र टाकलाय तो प्रसन्नने आणि मॅच इथे कंप्लीट. विजयी झालाय तो आई साहेब 11 आदर्श नवीन पनवेल टीम, अर्थातच योगेशजी बारड यांनी विजयी सलामी दिले. नेक्स्ट मॅच लगेचच आपण मैदानावरती जायचं आणि या मॅचचा हिरो ठरला अर्थातच नो डाऊट
मिस्टर 360 रायगड प्रीमियर लीग 2 वर्ष सतत गाजवणारा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरणारा सुमित धोंगडे अर्थातच पारगावचा सितारा ठरला या मॅचचा हिरो. परंतु या सिताऱ्याचं आपण स्वागत करूया. डीजे कडून ऐकूया एक गाणं सुमित धोंगडेवरचा.